एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे परिसरात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाली। सोनेवाडी नगरवाडी परिसरातून देखील 29 नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं, त्यामुळे देवनदीला पुराचं स्वरूप आलं होतं। या पुराच्या पाण्याचा फटका न्यू इंग्लिश स्कूल चांदे कसारे जवळील खडक वसाहतीत राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाला बसला। घरातील सर्वच धान्य, संसारोपयोगी साहित्य या पुराच्या पाण्यात वाहून गेलं। संसार उघड्यावर आला, लोकवस्तीला संपूर्ण पाण्याने वेढलं होतं। ही बातमी प्रशासनाला कळता सरपंच किरण होन, उपसरपंच वसीम शेख, ग्रामपंचायत अधिकारी संजय दुसिंग यांनी तात्काळ या कुटुंबांना महसूल विभागाचे कर्मचारी अर्जुन होन, सुधीर जावळे, मलू होन, अर्जुन बोरावके, पोपट अलाट यांनी सुरक्षित स्थळी न्यू इंग्लिश स्कूल चांदे कसारेच्या इमारतीत हलवलं। स्थानिक ग्रामस्थ देखील त्यांच्या मदतीला धावले। पाळीव जनावरं कुटुंबातील सदस्यांची व्यवस्था करण्यात आली, मात्र झालेले प्रचंड प्रमाणाचं नुकसान भरपाई देण्याची मागणी या कुटुंबातील सदस्यांनी प्रशासनाकडे केली। चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था त्यांना उपलब्ध करून देण्यात आली। अजूनही 2 दिवस पावसाचा अंदाज असल्याने या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने घेतली असल्याची माहिती सरपंच किरण होन, उपसरपंच वसीम शेख, ग्रामपंचायत अधिकारी संजय दुसिंग यांनी केले। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। न्यू इंग्लिश स्कूल चांदे कसारे या ठिकाणी जी माग आदिवासी वसाहत आहे त्या ठिकाणी 29 नाला आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी काल सायंकाळी 4 वाजेपासून जो पाऊस चालू होता, अतिवृष्टीचा पाऊस असल्यामुळे आणि जास्त पाऊस असल्यामुळे या सर्व कुटुंबांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलं आणि गुडघ्या एवढं पाणी असल्यामुळे आज सकाळी ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये पाणी आलं त्यावेळेस सकाळी ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेऊन या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल चांदे कसाऱ्यामध्ये त्यांची राहण्याची या ठिकाणी व्यवस्था केली। सरपंच असतील, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व आमचे ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून आले। ग्रामपंचायत प्रशासनाने आज आपण बघत आहात या ठिकाणी सकाळी त्यांची चहाची, नाश्त्याची त्या ठिकाणी सोय केलेली आहे आणि आता आपण जेवणाची सुद्धा त्यांची सोय केलेली आहे, सायंकाळीची सुद्धा जेवणाची सोय केली आहे। येवना त्या ठिकाणी त्यांचे जे जनावरं सोबत या ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या सोबत होते त्या जनावरांची सुद्धा आपण या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलच्या जागेमध्ये सोय करून दिलेली आहे आणि सर्वजण आज ग्रामपंचायत प्रशासनामुळे या ठिकाणी सर्वजण आज सुरक्षित या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहे। चांदे कसारे हायस्कूल परिसर खडक वसाहतीत आदिवासी 10-12 घरं आहे, ते पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळं त्यांची व्यवस्था आपण हायस्कूलमध्ये शाळेच्या खोल्यामध्ये केली। त्याचप्रकारे बाकीचे त्यांचे जेवणाची वगैरे सकाळी 6 वाजेपासून पाणी त्यांच्या घरामध्ये असल्यामुळे 6 वाजता त्यांना आपण इकडे शिफ्ट केलं आणि बाकीचं मग गावकरी बाकी सगळ्या लोकांनी मदत करून त्यांना जेवणाची, नाश्त्याची सगळी व्यवस्था केली। त्याचप्रमाणे भाऊसाहेब लवकर आपल्या इथं या उपस्थित राहून त्यांनी बी बाकी जेवणाची वगैरे दुपारची व संध्याकाळची व्यवस्था केली। 4 वाजेपासून पाऊस सुरू आहे, हा 29 नाला आहे आणि मुसळधार पावसामुळं सारखा सतत पाऊस चालू, रात्रभर पाऊस चालू होता। पावसामुळं हा पूर्ण जो खडक वसाहत म्हणतो आपण याला, हा पूर्ण जे 10-12 कुटुंब आहे हे पूर्ण आदिवासी समाजाचे कुटुंब आहे आणि हे सर्व पाण्यात होते। हे सकाळी 6 वाजता सगळं त्यांना इथून शाळेत आम्ही शिफ्ट केलं। आमची पूर्ण सर्व ग्रामपंचायत मेंबर, गावकरी जे कोणी असतात सगळ्यांनी शिफ्ट करून इथं त्यांची जेवणाची, नाश्त्याची, चहाची वगैरे आता सोय केलेली आहे आणि संध्याकाळची पण त्यांची जेवणाची सोय केलेली आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।